अर्जुन थांब. बोला रे. अर्जुन तू आत्ता असं म्हणालास की अपर्णा मॅडम आपल्याला आज सापडणार आहेत आणि तू तडक इकडे निघून आलास. हे बघ अर्जुन, जर मला किंवा चिंचुकेंना तुझी काही मदत करायची असेल तर काही गोष्टी आम्हाला स्पष्ट कळायला हव्यात की नको. काय स्पष्ट सांगू आर्या? बाहेर पत्रकार उभे आहेत. त्यांना स्पष्टपणा पाहिजे, तुम्हाला स्पष्टपणा पाहिजे. पण ह्या सगळ्यात माझ्या मनाची काय अवस्था होती याचा विचार केलाय कुणी? प्रत्येकाला कसलं तरी कोडं सोडवायचंय. माझ्या मनाच्या आत काय गुंतय याचा विचार करते का कोण? नाही अर्जुन, हे बघ तू शांत हो. तुझ्या मनाची अवस्था कळते मला. तू सकाळ सकाळी तडक निघून इकडे आलास आणि काल वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आज तू रिपोर्ट सबमिट करायचं बोलतोयस अर्जुन, म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. हे बघ आर्या, मला आता प्रश्न नको आहेत. आधीच माझ्या मनाची अवस्था अवघड होत चालली आहे आणि माझ्याकडे काय पर्याय पण नाही. अर्जुन तू असं का बोलतोयस? अरे मी आणि चिंचुके आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. हे बघ, अपर्णा मॅडम बाबतीत जे काही घडलं ते तुझ्यासाठी पचवणं खूप कठीण आहे, कळतंय आम्हाला. पण त्यासाठी असं तू स्वतःला त्रास करून नको ना घेऊ. त्रास? हो अर्जुन, त्रास. सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीयेस आणि आज काही न खाता मी तुला कुठेही पाठवणार नाहीये. या तेवढा वेळ नाही आपल्याकडे आता. अर्जुन, अर्जुन तू म्हणतोस ना की आपली मैत्री ही कधी न तुटणारी आहे. मग आज तुला त्या मैत्रीची शपथ आहे अर्जुन. हे बघ, असं रिकाम्या पोटी कुठेही पळापळ करू नकोस. थांब. आर्या थांब. आर्या, आपल्या दोघांमध्ये मैत्रीण म्हणून तू नेहमीच सरस ठरलीस. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या आयुष्यात मी नाती नाही जपू शकलो. काय चुकीचे निर्णय घेतले आणि नात्यांना दुखावत आलो, दुरावत आलो. अर्जुन असं काहीच नाहीये. हे बघ, अपर्णा मॅडम तुझी बायको आहे आणि त्यांना शोधणं हे तुझं कर्तव्य आहे. तेच तू करतोयस. राहिला प्रश्न इतर नात्यांबाबतीत, तर एक मित्र म्हणून माझ्यासाठी तू नेहमीच चांगलं करत आलाय, बेस्ट केलेस. काय माहिती आर्या, सगळं चांगलं चाललं होतं तरी आप्पीला गमावलंय मी. मला स्वतःबद्दल शंका वाटायला लागली आता. आणि तुझं आणि चिंचुकीचं तरी काय ग? शक्य होईल तेवढी मदत करता, मला सपोर्ट करता, आणि मी काय करतो? तुमच्या मनाला लागेल ते बोलतो आणि निघून जातो. अर्जुन हे बघ, आता ती वेळ नाहीये. तू प्लीज काहीतरी खाऊन घे. पण आता फक्त एवढंच वाटतंय ना की तू काहीतरी खाऊन घ्यावं. त्या दिवशी असाच निघून गेलास आणि काय झालं? भोवळ येऊन पडलास ना. अरे थँक्यू. तुम्ही दोघं नसता तर आता मी जे काय करायचं ठरवतोय त्याला कधीच आधार मिळाला नसता. म्हणजे म्हणजे मी आप्पीला शोधतोय ना, तर तुमच्या दोघांच्या असण्यामुळं मला ताकद मिळते, त्यासाठी थँक्यू. असं इट्स ओके अर्जुन. हे बघ, अमोलसाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी अपर्णा मॅडम लवकरात लवकर भेटणं हे गरजेचं आहे. तू आता काहीतरी खाऊन घे आणि मगच या पत्रकारांशी बोल. अरे तेवढा वेळ नाही आता, प्लीज समजून. माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीतरी खाईन नक्की. आता खूप जास्त महत्वाचं काहीतरी सांगायचंय आणि करायचंय पण. देवा, आजपर्यंत तू जो मार्ग दाखवलास त्याच्यावर चाललो मी. तू दिशा दाखवलीस आणि मी चालत राहिलो. पण आता नाही. आता मला माझ्या गरजेसाठी, माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करावं लागणार आहे. बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण आता सगळ्यात महत्वाचं मला माझं कुटुंब आहे, मला माझं बाळ आहे. मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. बघ, ह्या सगळ्यात जर तू साथ दिलीस ना तर हे सगळं लय सोपं होईल. पण जर साथ नाही दिलीस तर एक बाप म्हणून मला जे करावं लागेल ना ते करीन मी. हा बोल दीप्या. हा दाजी, आता आम्ही सगळ्यांनी तुम्हाला टीव्हीवर बोलताना ऐकलं.
तुमच्या हाती काय लागलंय का? नाही, अजून काय लागलं नाही, सांगतो लागल्यावर. हे बघा भाऊजी, तुम्ही जे काय सांगाल ना त्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण ना आम्हाला इकडे अमोलला पण सांभाळायचे. त्यामुळे आम्हाला जर आधी समजलं ना तर तशी आम्हाला मनाची तयारी करता येईल ना आमच्या. हो, अमोलची परिस्थिती पण तशी नाजूकच आहे अर्जुन. दादा, माझ्या हाती आत्ता असं फिक्स काय लागलं नाही. लागलं की सांगतो, मी तुम्हाला कळवतो. अरे पण आज सांगतो असं का म्हणलास तू? बापू, हे बघा, मी जे बोललो ते खरं बोललो. मी आज संध्याकाळपर्यंत आपल्याबद्दल काहीतरी स्पष्टपणा देईल. भाऊजी आहो. रुपाली, एक मिनिट. अर्जुन, तुला काही स्पष्ट कळलं तर तसं सांग आम्हाला, आणि इकडची काळजी नको करू, आम्ही आहोत या ठिकाणी. थँक्यू दादा. स्वप्नील सर, तुम्ही दाजींना सांगितलं आपण अमोलची काळजी घेऊ, पण संध्याकाळी दाजी अमोलला नेमकं काय सांगतील त्याच्यावर त्याचं वागणं डिपेंड असणार आहे. हो ना, मी त्यासाठी म्हणत होते भाऊजींना काहीतरी क्लिअर सांगा, पण रुपाली, आधीच अडकलेल्या माणसाला आणखी अडकवण्यात काय अर्थ आहे? अर्जुन त्याचा मार्ग शोधेल, पण म्हणून परीक्षा घेतल्यासारखे आपण त्याला प्रश्न का विचारायचे उगाच? बरोबर आहे स्वप्नीलचं. अर्जुन संध्याकाळी काय बोलणार याच्यापेक्षा अर्जुनला आणि अमोलला आधार कसा देता येईल याचा जास्तीत जास्त विचार करूयात आपण. पण बापू, आपण जे होतंय ते करतोयच ना हो. तरीही परिस्थिती नीट होत नाहीये. परिस्थिती नीट होत नाही ना, याला कारण आहे म्हणून. अगं, आजपर्यंत आपली आपल्या पाठीशी होती. ती लहान जरी असली ना तरी तिला सगळ्या गोष्टीची जास्त समज होती.